नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तुमचं स्वागत करते सामान्य माणसांच्या असामान्य कर्तृत्वाची यशोगाथा सांगणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे VC.in प्रस्तुत यशोस्तुते. तर मंडळी, व्यवसाय करणे आणि समाजातील माणसांचा विचारही करणे या दोन्ही गोष्टींची एकत्र सांगड घातली की अर्थात व्यवसायात आपण उत्तम काम करूच शकतो, पण त्याच बरोबरीने समाजातील लोकांना देखील आपल्याबरोबर एकत्र घेऊन पुढे जाऊ शकतो. तर अशीच एक व्यक्ती आपल्या बरोबर आहे ज्यांनी या दोन्ही गोष्टी एकत्र केल्यात. म्हणजे समाजातील माणसांचा कुठल्याही व्यवसायात फसवणूक होत असेल तर ते थांबवण्यासाठी त्यांनी स्वतःच एक नवीन व्यवसाय सुरू केला. आपल्या बरोबर आहेत मुक्काम पोस्ट कडगाव, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर येथून आलेले चिकोडे बिल्डिंग मटेरियल प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर मुरारी पुंडलिक चिकोडे सर. स्वागत करूयात चिकोडे सरांचं. थोडंसं दडपण आलंय. मला असं वाटतं की त्यांना जरा रिलॅक्स करूयात. त्यांच्याशी गप्पा मारायच्या आधी पाहूयात त्यांच्या कार्याची चित्रफीत. श्री मुरारीजी चिकोडे आत्मविश्वास आणि कष्टाच्या बळावर त्यांनी सुरू केलेले चिकोडे बिल्डिंग मटेरियल आज एक विश्वासार्ह नाव बनले आहे. सुरुवातीला थोडी पडझड सहन करत पुढे त्यांनी 4 हार्डवेअरची दुकाने स्थापन केली. काही काळातच मार्केटमध्ये चिकोडे नावाचं नाणं खणखणीत वाजू लागलं. ग्राहकांची विश्वासार्हता संपादन केल्यामुळे आज चिकोडे बिल्डिंग मटेरियल नावाचा एक ब्रँड तयार झाला. इतकं सगळं यश भेटल्यावर सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी चिकोडे चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. त्यांच्या या कार्याला VC.inचा सलाम. तर आता तुमच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफीत आपण सगळ्यांनी पाहिली. आता कसं वाटतंय? छान वाटतंय. आपण आता सुरुवात केली. आपण अजून ह्याच्यापुढे भरपूर काम करायचं आहे, पण आता जी सुरुवात आहे, आता 3 फर्ममध्ये आपण काम करतोय. इथून पुढच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा आहे. आता सुरुवात आहे. मला इतकं सगळं केल्यानंतरही की आता कुठेतरी सुरुवात आहे. अर्थात पुढे खूप काम करालच, पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की खरी सुरुवात कशी झाली. व्यवसाय सुरू करताना नेमकी प्रेरणा कुठून मिळाली? सुरुवातीला म्हणाल तर ज्यावेळी डिप्लोमा पूर्ण झाला, डिप्लोमा नंतर लवकर सेटल होण्यासाठी असेल किंवा मी पुणे मुंबईला जॉब करायचा विचार केला, पण घरून परमिशन मिळत नव्हती. म्हणजे गरज नव्हती. इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर जॉबच्या शोधासाठी बाहेर जायला गेलं तरी चालेल अशी वडिलांची इच्छा होती. पण मला म्हणजे लवकर सेटल होण्यासाठी मी पुण्याला जॉबसाठी आलो. म्हणजे घरात सांगितलं की मी क्वालिटीचा क्लास करण्यासाठी जातोय. मग त्यावेळी मी जॉब करण्याचा निर्णय, क्वालिटीचा क्लास घेतला. पण त्याच्यानंतर लक्षात आलं की म्हणजे ज्यावेळी 5 किंवा 10 किलोमीटर मी MIDCतून रिझ्यूम वाटत फिरत होतो म्हणजे जॉब मिळवण्यासाठी, त्यावेळी क्वालिटीमध्ये जॉब मिळाला नाही. म्हणून त्यानंतर आम्ही लाईनमध्ये जॉब करण्याचा, प्रोडक्शन लाईनवर काम करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी नोकरी मिळाली, म्हणजे त्यावेळी वडिलांना सांगताना आनंदाश्रू आले होते की प्रोडक्शनवर सुद्धा नोकरी मिळत नव्हती. त्यावेळी एवढी वाईट अवस्था होती डिप्लोमा होल्डरांची. त्याच्यानंतर 1 वर्ष, म्हणजे 1 वर्षामध्ये 3 ते 4 कंपनी, म्हणजे मनासारखा मिळत नव्हता जॉब. त्यासाठी मी 3 ते 4 कंपनी स्विच करून परत ज्यावेळी विचार केला की वडिलांचा फोन आल्यानंतर MPSCच्या क्लासमधनं सिलेक्शन झालं आहे आपल्या रिलेटिव्हमध्ये, त्याच्यानंतर विचार केला की आपण ही लाईफ जगायची नाही आहे किंवा असं आयुष्य आपल्याला काढायचं नाही. यासाठी मी स्पर्धा परीक्षेचा क्लास करण्यासाठी असेल किंवा बिझनेस करण्याचा विचार करून मी गावाकडे ज्यावेळी रिटर्न आलो, त्याच्यानंतर MPSCचा क्लास केला किंवा स्पर्धा परीक्षांचा क्लास केला. 1 वर्षभर मला वाटते 8 ते 10 तास पर डे आपण स्टडी करत होतो. तरीसुद्धा लक्षात आलं, 1-2 एक्झाम दिल्यानंतर लक्षात आलं की आपला निभाव लागणार नाही किंवा लाखोंच्या लोकांना स्पर्धक आहेत या स्पर्धा परीक्षेमध्ये, आपला निभाव लागणार नाही. म्हणून मग मी व्यवसायाचा विचार केला. पण ज्यावेळी नोकरी करत होतो त्यावेळीची परिस्थिती अतिशय वाईट होती, कारण 7,400 रुपये पर मंथ पगार होता. त्याच्यातून म्हणजे आपला खर्च चालत नव्हता. मग घरातून प्रत्येक वेळी नोकरी लागली तरी पण घरातून प्रत्येक वेळी पैसे मागायची लाज वाटत होती. म्हणून इतके दिवस वाईट काढले की म्हणजे वडापाव खाऊन दिवस काढणे असेल किंवा कंपनीत जास्त जेवणे, म्हणजे बाहेर जेवणाचा खर्च कमी होईल या उद्देशाने आम्ही अतिशय हालाखीचे दिवस काढून ज्यावेळी कंपनीत जॉब करत होतो, नाईट शिफ्टला जरी काम करत असताना त्यावेळी ऑइलच्या प्रोडक्शन लाईनमध्ये ऑइलच्या खाली पुट्ट्या हातरून झोपणे असेल, त्या गोष्टीतून सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला आयुष्यभर करायच्या नाही आहेत. म्हणूनच मी विचार करून परत आपल्या गावी आलो. इट्स नेव्हर टू लेट. आपल्याला जेव्हा लक्षात येतं की आपल्याला असं आयुष्य जगायचं नाहीये, त्या क्षणी मला असं वाटतं आपण जर ती रिस्क घेतली नाही, ते धाडस दाखवलं नाही, तर त्यातनं बाहेर पडता येत नाही. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आपल्या सगळ्यांना फेल्युअर्स पत्करावे लागतातच. पण तिथे न थांबता
त्यातनं शिकून काहीतरी वेगळं करता येईल आणि त्यात आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने यश गाठता येईल, हा विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. थोडक्यात बिल्डिंग मटेरियलमध्ये जी लोकांची फसवणूक होते, कारण त्याबद्दल माहिती कमी असते आणि अशा वेळेला जेव्हा आपल्याला लक्षात येतं, की आपल्याला त्यातलं कळतंय आणि आपण 4 लोकांना योग्य दिशेला मार्गदर्शन करू शकतो, तेव्हा तुम्ही प्रेरणेतनं सुरुवात केली. अतिशय उत्तम सुरुवात. जाणीवेतनं झालेली ही सुरुवात आहे. पण तुम्हाला कधी लक्षात आलं, की लोकांची फसवणूक होतीये आणि ते कसं कळलं, की नेमकी ही खूप मोठी लॉबी आहे फसवणुकीची? जे आता स्टील व्यवसाय आहे, बिल्डिंग मटेरियलमधला स्टील व्यवसाय म्हणजे प्रोडक्शनपासून किंवा डीलर, डिस्ट्रीब्युटर हे सगळे परप्रांतीय आहेत. आपल्या मराठी माणूस आहे, पण तो टिकू दिला नाही. त्या ज्या लॉबीने टिकू दिला नाही. त्यामुळेच घरच्यांचा विरोध होता किंवा समाजाचा सुद्धा विरोध होता, की हा व्यवसाय आपला नाही आहे, आपण करू नये. पण गेली 25 वर्ष आमच्या भागामध्ये, आमच्या एरियामध्ये गेली 25 वर्ष आपला मराठी माणूस एकही टिकला नव्हता. त्यासाठी प्रत्येकाचा विरोध होता. तरीसुद्धा आमची जिद्द असेल किंवा आई-वडिलांची पुण्याई असेल, त्यामुळं आम्ही सुरुवात केली. पण आज चांगल्या प्रकारे बिझनेस सेट आहे. पण म्हणजे नेमकी अशी कुठली घटना किंवा प्रसंग तुमच्या लक्षात आहे, की तेव्हा तुम्हाला लक्षात आलं, की मोठ्या प्रमाणात आपल्या शहरात सामान्य लोकांची फसवणूक होते? आपला माणूस नसल्यामुळं परप्रांतीय जे काम करतात, ते एकतर चुकीचे म्हणजे वजनमध्ये कमी करून असेल किंवा वजनामध्ये काटे मारून असेल किंवा रेटमध्ये फसवणूक असेल, क्वालिटीमध्ये मिक्स मटेरियल देणं असेल, मिलावट असते. हा मिलावट असेल. त्यासाठी आपण विचार केला, की योग्य सर्व्हिस देत असेल तर आपण सक्सेसफुल होऊ शकतो. म्हणजे एवढा मोठा विचार केला नव्हता, पण सुरुवात आपण केली होती छोटीशी. पण आज चांगली सुरुवात आहे. अशी कुठली तुम्हाला घटना आठवते का, की नाही? असं काही नाही? कशामध्ये? की म्हणजे कळलं, की अरे बापरे! खूप मोठ्या पद्धतीने फसवणूक होते. असं तुमच्यापर्यंत काही कुठली तक्रार आली किंवा असं काही झालं? म्हणजे दुकानं भरपूर मोठे आहेत आमच्या एरियामध्ये, पण तरीसुद्धा लोकांची तक्रार जास्त आहे. म्हणजे त्यांच्यावर येऊन केसेस सुद्धा झालेले आहेत. बरं. बाउन्स चेकच्या असतील किंवा वजन काटेमारीचे असेल, हे केसेस असताना सुद्धा लोकांच्याकडे पर्याय नव्हताच. म्हणजे लोकांना पर्याय नसल्यामुळे नाविलाजानं परत त्याच दुकानात जाण्याची वेळ येत होती प्रत्येकाची. अशा वेळेला अजून इतर मराठी माणसांनी, लोकांनी पुढाकार नाही घेतला. नाही घेतला पण तुम्ही घेतला. हां. मला वाटतं ती एक रिस्क घ्यावी लागते किंवा ते एक धाडस दाखवावं लागतं. जेव्हा कोणीही प्रवाहाच्या विरुद्ध जात नाहीये, तेव्हा आपल्याला जर का जायचं असेल, तर ते धाडसाशिवाय शक्य होत नाही आणि ते धाडस तुम्ही दाखवलं. पण या व्यवसायासाठी भांडवल कसं काय जमा केलं आणि तुम्हाला कोणी मदत केली का याबद्दल? सुरुवात ज्यावेळी केली, की वडिलांनीच एक 5 ते 6 लाख रुपये भांडवल दिलं होतं. त्यातून सुरुवात झालेली आहे. पण मार्केटला जसं आम्ही रिलेशन बनवलं किंवा दिलेला शब्द आम्ही पाळणारे, वडिलांच्यामुळे शिस्त आम्हाला तशी पहिल्यापासूनच होती, की दिलेला शब्द पाळणार. त्या रिलेशनमुळं असेल किंवा आम्ही एक व्यवसायामध्ये डेव्हलपमेंट केली असेल, त्या रिलेशन बेसवरच आपल्याला नंतर भांडवल मिळालं किंवा मोठ्या डिस्ट्रिब्युटरांची आपल्याला मदत मिळाली. त्या बेसवरच सो घरातनं हे सुरुवात झाली हां. आणि मग जेव्हा विश्वास तुम्ही निर्माण केलं, तेव्हा हळू-हळू तुम्हाला लोकांनी सहकार्य करायला सुरुवात केली. असं कोणी व्यक्तिमत्व आहे अ, अ, प्रेरणादायी तुमच्या समोर किंवा तुमचं आयडॉल कोणी आहे? प्रेरणास्थान कोणी आहे? प्रेरणा आहे ती वडिलांचीच आहे. कारण वडील एक्स आर्मीमॅन आहेत. आर्मी रिटायर आहेत. तरीसुद्धा त्यांनी आर्मी रिटायर झाल्यानंतर एक 2000ची म्हणजे तटपुंज पगारामध्ये सिक्युरिटीची नोकरी करून सुरुवात केली होती आयुष्याची रिटायर झाल्यानंतर. बरं. पण त्यानंतर 1-2 वर्षानंतर त्यांनी व्यवसाय चालू केला. सेंटरिंग प्लेटचा व्यवसाय चालू केला रेंटमध्ये देण्याचा. त्या व्यवसाय आम्ही बघितला होता. किंवा नोकरी केल्यानंतर काय होतं किंवा व्यवसाय केल्यानंतर काय होऊ शकतं हे आम्ही जवळून बघितलंय. त्यामुळे वडीलच माझ्यासाठी प्रेरणादायक आहे. मला असं वाटतं की प्रत्येक मुलासाठी आणि मुलीसाठी देखील त्यांचा पहिला हिरो हा त्यांचा त्यांचे वडील असतात आणि मलाही थोडंफार तुमच्याशी कनेक्ट होता येतंय. कारण माझे वडील देखील आर्मीमध्ये होते. पण त्यांनी रिटायरमेंट नंतर एकच व्यवसाय केला, तो म्हणजे घरातल्या माणसांची बरोबर आता वेळ घालवूयात आणि त्यांची काळजी घेऊयात. पण हॅट्स ऑफ टू यू आणि तुमचे वडील, ज्यांनी इतकी वर्ष सर्व्हिस केल्यानंतर देखील आता आपण काम सुरू ठेवूयात किंबहुना नवीन एका क्षेत्रात पदार्पण करूयात आणि त्या वयात नवीन क्षेत्रात पदार्पण करणं खरं तर अतिशय अवघड निर्णय असतो. पण तो निर्णय त्यांनी घेतला. त्याचबरोबरीने आपल्या मुलांवर देखील ते धाडसी निर्णय घेण्याची हिंमत रुजवली किंवा तो विश्वास दाखवला आणि इंजिनिअरिंग करून देखील तुम्ही मनासारखी नोकरी तुम्हाला मिळाली नाही असं वाटतं का? आणि मग त्या क्षेत्रात संघर्ष कसा होता? ज्यावेळी डिप्लोमा झाला त्यानंतर नोकरीसाठी असेल किंवा लवकर सेटल होण्यासाठी असेल प्रयत्न केला होता, की एक पुण्या मुंबईला जाऊन नोकरी करायची. 1 वर्षभर नोकरीसुद्धा केली, पण त्यावेळी ₹7,400 पर मंथ पगार इथून सुरुवात होती माझ्या आयुष्याची.
बर इंजिनिअरिंग केल्यानंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा झाल्यानंतर म्हणजे लवकर सेटल होण्यासाठी प्रयत्न होता, ती वेगळी कारणं आहेत. पण सेटल करण्यासाठी प्रयत्न केला होता, की पुण्याला 1 वर्ष जॉब केला. पण एवढे वाईट दिवस बघितले, की इंजिनिअरिंग करून सुद्धा ही वेळ येत असेल तर आपण चुकीचा निर्णय घेतलाय असं वाटत होतं त्यावेळी. पण तरीसुद्धा 2 डबल शिफ्टमध्ये सुद्धा काम केलं त्यावेळी पगार जास्त मिळवण्यासाठी. स्पर्धा परीक्षा एम-पी-एस-सी क्लासमधून ज्यावेळी आमच्या रिलेटिव्हमध्ये सिलेक्शन झालं, हां. वडिलांनी ज्यावेळी फोनवर सांगितलं, की असं-असं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. मी त्या क्षणाला विचार केला होता, की आपण असं नाही आहे आपल्याला लाईफ जगायची. एकतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करेन, एकतर गव्हर्नमेंट जॉब असेल किंवा बिझनेस गावाकडे जाऊन बिझनेस करेन. त्याचवेळी विचार केला होता, की अशी लाईफ न जगता आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे. त्याचवेळी विचार करून सेकंड डेला मी जॉब सोडून परत घरी गेलो होतो पुण्यातून 1 बरं. वर्ष झाल्यानंतर. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा एक क्लास सुद्धा केला 1 वर्षभर. पण एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये आपलं नॉलेज कमी पडते किंवा आपण कमी पडतोय. सेटल व्हायला परत वेळ लागेल या विषयामुळं मी परत व्यवसायाचा विचार केला होता त्यावेळी. त्यानंतर व्यवसायाची सुरुवात आहे माझी. सो थोडक्यात आपल्या आयुष्यात अ, आपलं वय किंवा ते म्हणतो ना, की प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते किंवा या वयानंतर हे केलंच पाहिजे, या वयात आल्यानंतर ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे. असे रूल्स नसतात. अ, नवीन कार्याची, नवीन कामाची सुरुवात ही कुठल्याही वयात कधीही होऊ शकते. खरं तर ती जाणीव होणं खूप गरजेचं आहे, की आपल्याला आयुष्यात काय करायचंय आणि ती जाणीव झाली मात्र, की आपल्या मनाचं ऐकावं आणि त्या क्षणी तो निर्णय घ्यावा. योग्य वाट सापडणं यासाठी कुठला फॉर्म्युला नसतो. फॉलो युअर हार्ट, फॉलो युअर गट आणि इंजिनिअरिंग नंतर एक वेगळी नोकरी, पुण्यातनं परत ते धाडस करून गावी येणं आणि एम-पी-एस-सी किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये न जाऊन अजून काहीतरी एक वेगळं करणं. अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्यानंतर आज चिकोडे सर तुम्ही वेगळी उंची गाठलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की त्यांच्या या यशोगाथेतनं आपल्या सगळ्यांना ही प्रेरणा मिळते, की इट्स ओके. फेल्युअर्सही पत्करावे लागतात. ते पत्करायला पाहिजे. त्यातनं वेगळा मार्ग कसा शोधायचा तेही आपण ती प्रेरणा कधीच सोडायची नाही. इथूनच मला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे सर. पुढे कसं काम करायचंय? व्यवसाय कसा वाढवायचा आहे? याबद्दल काही नियोजन केलं आहे? काही विचार आहेत? काही प्लॅनिंग आहे? आता आम्ही जे काम करतो म्हणजे 3 फर्ममध्ये काम करतो. चिकोडे बिल्डिंग मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड, चिकोडे स्टील ट्रेडर्स आणि चिकोडे ट्रेडिंग कंपनी असं 3 कंपनीमध्ये काम करतो. आता ज्या कंपनीमध्ये काम आहे 23 कंपन्यांची डीलरशिप, 8 कंपन्यांची डिस्ट्रिब्युटरशिप इतकं काम आहे. आपलं रिटेल काउंटर आणि होलसेल आहे. आता बिल्डिंग मटेरियलमध्ये आपलं स्वतःचं प्रोडक्शनही चालू केलेलं आहे आम्ही. बरं. इंटरलॉकिंग सॉइल ब्रिक्स म्हणजे महाराष्ट्रातला आपला फर्स्ट प्लांट आहे तो. की महाराष्ट्रामध्ये असं प्रोडक्शन कोणाचंही नाही आहे. त्याच्यानंतर आता पेविंग ब्लॉक्स असेल, कव्हर ब्लॉक्स असतील किंवा पेवर ब्लॉक्स, फ्लाय ॲश ब्रिक्स असतील किंवा त्याच्यानंतर परत कंपाऊंडच्या वॉल्स असतील, हे सुद्धा प्रोडक्शन सध्या चालू केलेलं आहे. ते आमचे लहान भाऊ बघतात. आणि बिल्डिंग मटेरियल होलसेलिंग आणि ट्रेडिंग आपण बघतो एकूण 40 दुकानदारांना आपलं होलसेलिंगमध्ये मटेरियल जातं. क्या बात! आणि इथून पुढची वाटचाल जे असेल ते आता इथून पुढे बिल्डिंग मटेरियल सेक्टर सोडून म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईन सोडून दुसऱ्या सेक्टरमध्ये काम करायची इच्छा जास्त आहे. जसं की? प्रोडक्शन असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, बरं. फूड युनिट असेल किंवा रेस्टॉरंट्स असतील, याच्यामध्ये काम करायची इच्छा जास्त आहे. तसं 1-2 प्रोडक्शनचं प्लॅनिंग चालू झालेलं आहे. सेकंड म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला काम करायचंच आहे त्यामध्ये. आणि ही प्रगती पाहता आज आज तुम्ही इतकी सगळी नावं सांगितली कुठल्या-कुठल्या क्षेत्रात बिल्डिंग मटेरियलशी रिलेटेड असं काहीच नाहीये जे तुम्ही आता प्रोडक्शनमध्ये नाही आहात किंबहुना पुढे करायचं नाहीये. पण आत्ता हे सगळं पाहता वडिलांना काय वाटतं? वडील खुश आहेत, पण रोज प्रत्येक वेळी ते तेच सांगतात, की इथून पुढे वाढवण्याची गरज नाही, आहे तेवढं सांभाळून राहावं. म्हणजे अपेक्षा पैशाची जास्त नाही आहे. कारण वडिलांनी जे आता 15 वर्ष वडील पोलीस पाटील आहेत गावचे. त्याने पैशाची अपेक्षा न करता समाजकार्य म्हणून त्यांनी 15 वर्ष आयुष्याची अशीच खर्ची घातली. म्हणजे 1 रुपयाची कोणाकडून न अपेक्षा करता. हं. त्यामुळे पैशाची जास्त अपेक्षा नाही. आहे तसं सुखी समाधानी आपण प्रत्येकजण घरात कुटुंबात एकत्र राहूया, अशीच त्यांची इच्छा आहे. याच्यापेक्षा जास्त काही इच्छा नाही आहे. मला असं वाटतं की आनंदी राहणे आणि समाधानी राहणे यात खूप मोठा फरक आहे. आनंदी कुठे कसं राहावं, कुठे गेल्यानंतर कितपर्यंत मिळवल्यानंतर आपण आनंदी होतो याला काही सीमा नसते. मात्र समाधानी आपण कसे होऊ शकतो ही गोष्ट केवळ आपल्याला माहिती असते आणि ते समाधान एकदा मिळालं की मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा मोठा आनंदही असू शकत नाही. बरोबर आहे? आपण समाधान कशात मानतो किंवा कुठपर्यंत समाधान मानू शकतो ह्याच्यावर जास्त गोष्टी डिपेंड आहेत, असं मला वाटतं. बिलकुल. व्यवसायामध्ये तुम्ही अतिशय समाधानकारक काम करताय याबद्दल खूप मनापासून तुमचं कौतुक. पण समाजासाठी देखील तुम्ही ही कार्य करतायत ते कसे? वडिलांनी जे आता समाजकार्य 15 वर्षे केलं, आज आपण वेळ देऊ शकत नाही किंवा दुसऱ्या गोष्टी असतील, दुसऱ्या गोष्टीमुळे बिझी असल्यामुळे वेळ देऊ शकत नाही.
आता चिकोडे चॅरिटेबल ट्रस्ट अशी एक आपण स्थापना केलेली आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी गरिबांसाठी आपण काहीतरी देणं लागतो, म्हणजे समाजाचं काहीतरी देणं लागतं, या उद्देशाने आपण ट्रस्टची स्थापना सुद्धा केलेली आहे. इथून पुढे प्रत्येक वर्षी गरिबांसाठी असेल, प्राथमिक शाळा किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल गावातले त्यांच्यासाठी काम करायला सुरुवात पण केलेली आहे. इव्हन एक 3 ते 4 कामं आपल्याकडून झालेले आहेत. स्मशानभूमीचं काम असेल, बरं. जे गावाचं जिथं दुर्लक्ष आहे ते सुद्धा आपण काम केलेलं आहे सध्या. बरं. आणि या ट्रस्टला ची स्थापना होऊन किती वेळ? आताच 6 महिने झाले, आताच स्थापना झालेली आहे, आणि 6 महिन्यांमध्ये तुम्ही 3 मोठी कार्य केलेली आहे. केलेली आहे. वाह! क्या बात आहे. तुमच्या या समाजकार्याला, तुमच्या ट्रस्टला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याच बरोबरीने समाजकार्य, व्यवसाय, कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना असा कुठला छंद आहे जो तुम्ही जोपासताय? आता छंदसाठी किंवा असेल वेळच नाही आहे, किंवा मी छंद म्हणून आता माझा व्यवसाय असेल किंवा पैसा कमवणे असेल, हाच माझा छंद समजतो मी स्वतःसाठी. किंवा वेळ नसल्यामुळे आज सुद्धा 12 तास काम करतो, 5 ते 6 वर्ष झाले. दुसऱ्या छंद जोपासण्यासाठी वेळ नसल्यामुळं नाही आहे दुसरा कुठला छंद सध्या. सो ही जी 3 गोष्टी मी आता सांगितल्या, व्यवसाय, समाजकार्य आणि कौटुंबिक जबाबदारी, यांनाच तुम्ही छंदही म्हणाल. धन्यवाद सर. तुम्ही खूप छान गप्पा मारल्या. मला सुरुवातीला असं वाटलं होतं की तुम्हाला थोडं दडपण आलंय. तुम्ही कितपत खुलून आमच्याशी गप्पा माराल. पण ॲट द एंड ऑफ द इंटरव्ह्यू मला असं वाटतं की मी तुम्हाला थोडंसं कम्फर्टेबल करण्यात यशस्वी पडले, असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद सर. आज आपण चिकोडे सरांना भेटलो. त्यांच्याकडून हे लक्षात आलं की जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर माणूस शून्यातून देखील एक नवीन विश्व निर्माण करू शकतो. याच प्रेरणेतनं इथून आपण आज रजा घेऊयात. लक्षात ठेवूयात की इट्स नेव्हर टू लेट. थँक्यू चिकोडे सर. तुम्ही आलात, Thank you. भेटलात, गप्पा मारल्यात, आम्हा सगळ्यांना प्रेरणा दिल्यात. आज इथेच थांबूयात. पाहत रहा सर्वसामान्यांची यशोगाथा सांगणारा हा प्रेरणादायी कार्यक्रम, ज्याचं नाव आहे VC.in प्रस्तुत यशोस्तुते.